नमस्कार. उंबरठा आणि तीच्या या खास भागात आपलं स्वागत आहे. आज आपण करिअर आणि कुटुंब यांच्यातल्या त्या संघर्षाबद्दल बोलणार आहोत, जो खरं तर आजकाल अनेकींना अगदी आपलासा वाटतो. करिअर की कुटुंब हा प्रश्न, ही ओढाताण खरं तर आजकाल प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतेच, नाही का? म्हणजे दोन वेगवेगळी जगं, घर आणि बाहेर, हे दोन्ही एकत्र सांभाळण्याची कसरत किती कॉमन झालीये विचार करा. आपल्या कथेची नायिका आहे स्वरा, आणि ती सध्या याच दोन आघाड्यांवर लढते आहे. एका बाजूला घरच्या जबाबदाऱ्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला ऑफिसमधील करिअरची धावपळ. जरा इमॅजिन करा, सकाळचे 7:15 वाजलेत. एका बाजूला ऑफिसमधल्या सगळ्याच महत्त्वाच्या प्रेझेंटेशनचं टेन्शन आहे आणि दुसऱ्या बाजूला किचनमध्ये पोळ्या लाटण्याची घाई सुरू आहे. वेळ तर अक्षरशः धावतोय आणि स्वरावरचा दबाव तो वाढतच चाललाय. म्हणजे बघा, एकाच वेळी स्वरा 3 गोष्टी मॅनेज करतेय: घर, जेवण, ऑफिसची तयारी, आणि त्याच वेळी तिचा नवरा राज आरामात बसून पेपर वाचतोय. कामाच्या वाटणीतला हा जो फरक आहे ना, तो अगदी ठळकपणे समोर येतो. पण ही फक्त शारीरिक धावपळ नाहीये, याच्यासोबत एक भावनिक ओझं पण आहे, जे स्वराच्या मनावर अगदी नकळतपणे वाढत जाते. यालाच म्हणतात जेंडर गिल्ट. हा एक असा आतल्या आत चालणारा संघर्ष आहे, जिथे नोकरी करणाऱ्या स्त्रीला कुठेतरी वाटत राहतं की ती घरात कमी पडतेय, आणि सगळ्यात वाईट म्हणजे ह्याच अपराधी भावनेमुळे ती मदत मागायला सुद्धा कचरते. जणू काही घर सांभाळणं हे फक्त आणि फक्त तिचंच काम आहे. आणि मग हाच प्रश्न स्वरा स्वतःला विचारते. तिच्या मनात येणारा हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे, की हा जो अपराधीपणा आहे तो खरंच समाजाच्या अपेक्षांमुळे आलाय, की आपण स्त्रियांनीच तो स्वतःहून स्वीकारला आहे. आता हा जो संघर्ष आहे ना, तो फक्त घरापुरता मर्यादित नाहीये.